श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला. श्री गणेशन्मा श्री सरस्वतीन्मा श्री गुरुभ्योन्मा श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवरे स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीत गगन सदृश तत्वमस्यादि लक्ष्यम एकम नित्यम विमल मंचलम सर्वोदि साक्षीभूतम भावातीत त्रिगुणरहित सद्गुरु तू नमामि. ओम रक्ताच्या रक्तवर्ण पद्मनेत्र सुवासवदन कंताच टोपीच्या माला दंड कमंडलुधर कटियांक रक्षक त्रैगुण्य रहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतारक धारक पाहिमाम. जय जय क्षीरसागर विलासा माया चक्र चालका विनाशा शेष शयना अनंत वेशा नमतिता अनंता जो सक विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत परशधर अगम्य लीला जयची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे जितावर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काय व्यर्थ येता आता ती ब्रह्मसुता न मिळेली जो अज्ञान तिमिर नाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तैसीची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वरा तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रह त्रिकुमार दत्तात्रय नमेला धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटने जगतपतीचे कर्तव्य मंगा घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का त्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोटे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे मासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्याची साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडणी आपुला विकत महिमा जाणी गाव याचे योजले करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा माझ्या ठाई वार्ता मी पणाची नसची ऐसे ऐकून या स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी वैदेती वरद हस्ते करुणी आता नमो साधू वृंद ज्याचे नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राती व्यास वाल्मिका महाज्ञानी बहुत ग्रंथ रचले ज्यांनी वारंवार यांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुल मुकुटावतंस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधरानी वामन ज्यांची ग्रंथ रचना पाहुना ज्ञाते डोलविते मान त्यांचे चरणान मेले ईश चरणी जडले चित ऐसे तुकारामाधिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वर प्रसादाकारणी हो तुम्ही संत जनी मज दिनावरी कृपा करुणी आपण हृदयस्थ रावणी ग्रंथ रचना करावी आता करू नमन जे का श्रुते विचक्षणा महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणूनी आदर धरावा जी श्रवणी असे माझी संस्कृत वाणी ती कडे न पाहावे स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेला समुद्रसा त्या महोदधीतून पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावयमान सुज्ञही अनुमान काही न करावा इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समत आदरे भक्त परिसोत प्रथमाध्याय गोढा इति स्वामी चरित्र सारामृत मंगलाचरण नाम प्रथमाध्याय गोढा. श्री शंकरार्पणमस्तु श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय दुसरा. श्री गणेशन्मा कामना धरुणी जय बसती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसीची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोटा माजारी राचप्पा मोदी याचे घरी बैसले समर्थाचे स्वारी भक्त मंडळी वेष्टिता साहेब कोणी कलकत्याचा हेतू धरुणी दर्शनाचा पातला त्याचा दिवशीचा आदर तयाचा केला की त्या सविक पारसी आला होता दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळीची महाराजांनी सुचविले 3 खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणती एक आरी दोघांची बैसवणी दोवरी तिसरी वरी बैसले आपण पाहुणी समर्थाचे तेज उभयतांशी वाटले चोज. साहेबांनी प्रश्न केला सहज आपणाला कोठे स्वामींनी हास्य मुख करून उत्तर दिले तया लागून आम्ही कर्दळी वनातून प्रथम रंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन
नाना तीर्थ इंडानो हरिद्वारा प्रति गेलं पुढे पाहिले केदारेश्वर इंडोले तीर्थ समग्र 80 हजारो आजार नव्हे आम्ही देखील मग तेथून सहजगती पातल गोदा तटाका प्रति जियेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परम पावन काही दिवस फिरून हैदराबादेची पातल येऊन मंगळ वेड्याचा बहुत दिवस केला वास मग येऊन पंढरपुराचा स्वच्छने तेथे राहिलो तदनंतर बेगमपुरा पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथून स्वच्छने केवळ मग पाहिले मोळ देशिंदोने सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वच्छने अक्कलकोटा प्रति येणे तेथून या झाले तैपासून या नगरात आनंद्याहो नांदत ऐसे आमचे सकल वृत असे मुळापासून द्वादश वर्षे मंगळवेड्या प्रति राहिले स्वामी राजा यती परित्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाले दर्शन येता साधू दिगंबरा लीला विग्रह यती वर्या कमरेवरी ठेवणी करा दर्शन देते तैसी इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत आनंदे भक्त परिसोत द्वितीय अध्याय गोडा इति स्वामी चरित्र सारामृत द्वितीय अध्याय श्री रस्ते शुभम भवत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय अध्याय तिसरा श्री गणेशाय नमः धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यांची नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्या निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्षे करोनी वस्ती मंगळ वेडे सोडिले मोळा माझी वास्तव्य करिता पटोळ झाले भक्त ते तिंचे साकल्य अवृत अल्पमती केवी वर्णू सवे घेऊन स्वामीसी टोळ जाती अकल कोटासी अर्ध मार्गावरून टोळांची मागे परतने भाग पडे टोळ गेले या परतोनी स्वामी चालले उठोनी बहुत वर्जले सेवकांनी परिणत मानिले त्या तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले ग्रामद्वारी बैसले येथे राजा सोचेने तेथे एका विंद होता तो करिता यांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समाजाला पूर्व पुण्यस्तव निश्चिती आले चोळपाचे गृहप्रती स्वामीसी जाणून ईश्वरमूर्ती चोळपा करी आदर योग यागादिक काही चोळपाने केले नाही परिभक्तीस्तव पायी स्वामी आले सदनाते त्याची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करते तेव्हा चोळपाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ तैपासून त्यांचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळपा करी अधिकाधिक तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी दक्ष असून कारभारी परमन्यानी असती जे चोळपाचे गृहाप्रती आले कोणी एका येते लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली लोकांमाजी पसरली मात अनुरूपाची कळला वृत्तांत की आपुलिया नगरात येते विकत पातले वार्ता ऐकोनी राव बोलाला काय वाणी गावात येते येऊनी फार दिवस झाले परी आम्हा श्रुत पायी आजवरी झाले नाही आता जाऊनी लवलाही भेटू दया येतीवर्या परी ते केवळ अंतर्ण्यानी आईची वार्ता ऐकली कानी हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना राव मुखातून वाणी निघाली तोची येती मूर्ती पुढे ठेवली सकाळ सभा चकित झाली मती गुंगली रायाची खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळून गेली दुरी चरणी भक्ती जडली ते सकळ सभा आनंदली समस्ती पाऊले वंदिली षोडशोपचारे पूजिली स्वामी मूर्ती नृपराये इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत प्रेमळ भक्त परिसत तृतीय अध्याय गोडा श्री स्वामी राजार्पण मस्ती श्री रस्तु शुभम भवतो इति श्री स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट नगर प्रवेश तृतीय अध्याय गोडा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय अध्याय चौथा श्री गणेशाय नमः स्वामी नामाचा जप करिता आचार्य पुरुषार्थ येते हाता स्वामी चरित्र गाता कथा पुनरावृत्ती चुकेला गता द्यायचे अंती अक्कलकोटी आली येते नृपराया दर्शन देते स्वच्छ निरती तया पुरी चोळपाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव हे तयाचे सुकृत पूर्व नित्य सेवा घडे त्या ते चोळपाची सद्गुणी कांता ती केवळ पतिव्रता सदोदित ती त्याची चित्ता आनंद स्वामी सेवेचा स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली ख्याती बहुत लोक दर्शन येते कामनाची ते धरोनी कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले मायामय पसाऱ्या ते फसले ऐसे आले किती एका भक्ती अंतरी जे जे इच्छिती ते राजा पुरविती दृढ चरणी जयांची भक्ती त्यांची होती कल्पतरो जे का निंदक कुटीला तया शास्त्रे केवळ नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करतात कोणी दोन संन्यासी आली अक्कल पोटासी हसवणी म्हणते जनांचे डोंग्यांच्या नादी लागला हा स्वामी नव्हे डोंगे जो नाना भोग भोगे साधू लक्षणा याच्या अंगी कोणते हो वसतसे ऐसे त्यांनी निंदिले समर्थाने अंतरी जाणिले
जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवले का एका भक्ताची या घरी पातली समर्थाची स्वारी. तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी तेथे तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ती पाठावरती. श्री स्वामी आपलेची चमत्कार म्हणते करू आता दर्शनीची जन असंख्यात पातले तेथे छानार्धात. समाज दाटला बहुत एकची गर्दी झाली दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाम गर्जती वाचे हेतू पूर्वावे म्हणींचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करीती. नाही मितीता येते कोणी नवसते करती कोणी अनुनिया देती कोणी काही संकल्प करते चरण पूजिते आनंदे संन्यासी कौतुक पाहती मना माझे आश्चर्य करते. क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोनी. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निधास्ते समर्थ संन्यासा पुढे लोटीती मोडली जनांची गर्दी तो येऊन सेवे करी. संन्याशांपुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले समर्थांनी त्या दिवशी स्पर्श केला नोदकासी. सूर्य जाता असता तळाशी तेथून या उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयाचे अन्नोदक वर्जयाचे जे पातले करू छळणा त्याची झाली विटंबना. दंडावया कुत्सित जाना अवतरले यतीवऱ्या इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत संमत. सदा परिसत प्रेमळ भक्त चतुर्थ अध्याय गोडा श्री स्वामी राजा अर्पण मस्तू श्री रत्तू शुभ भवतो अवधूत चिंता श्री गुरुदेव दत्त. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वानरा आद्यंतम छेदका भास्करा. पूर्ण साक्षी परत्परा भक्त खरा सदैव तू अक्कलकोट नगरात एक तप पर्यंत. स्वामी राजा वास करीत भक्त बहुत झाले वार्ता पसरली चोकडे कोणासी पडता साकडे. धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोरा तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती. आणि आपुल्या नगरापरती हनुमंती तयाची बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी. एकदा त्यांचे अंतरी विचारायचा पातला दिवाण आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर. बैसले असता समग्र बोले नृपवर तयार प्रती कोणी जाऊन अक्कलकोटासी ते येथे आणला स्वामीची. तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुता कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचना. कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर नृपा लागी परेसी आपुली जरी इच्छा ऐसी स्वामी त्या नवे वटपुरीसी. तरी मी आणि ना तैसी निश्चय मानसी असो द्या ऐसे ऐकून उत्तर संतोषाला तो नृपवर. तैसी सभा ही समग्र आनंदित झाली नृपतीसह सकळ जैने. त्यापरी तात्यासी सन्माने गौरवने मधुर वचने यशस्वी हो म्हणते तया. तात्यासाहेब निघाले सतुर अक्कलकोटी आले नगर पाहुणे संतोषले जे केवळ वैकुंठा पाहुणे स्वामीची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहुणे भक्ती धन्य म्हणते तया ते अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती त्याही करती स्वामी सेवा ऐसे पाहुणे तात्याची विचार पडला मानसी. या नगरातून स्वामीची कैसे नेव आपण प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर. लढवून युक्ती थोर कार्य आपण साधा वेळ करून नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने दिलेले बहुसाल दाने याचक दाने तृप्त केले. स्वामीचे या पूजे प्रती नाना द्रव्ये समर्पिती जेणे सेवे करी संतोष होते ऐसे करती सर्वदा. ऐशी याने काही न झाले केले तितके व्यर्थ गेले तात्या म्हणे खिन्न झाले विचार पडला त्यांची मग लढविली एक युक्ती. एकांती गाठून चोळपा प्रती त्याज लागी विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थासी घेऊन याल बडोद्यासी मग मल्हारराव आदरेचे इनाम देतील तुम्हा ते द्रविण सर्वे वशा. चोळपासी लागले आशा तयाच्यान्तरी भरवसा जहागिरीचा बहुसाल. चोळपाने कर जोडणी विनंती केली मधुर वचनी. कृपाळू होऊनी समर्थाने बडोद्या प्रती चालावे तेनी माझे कल्याण मिळेल मला बहुत दाना. आपुलाही योग्य सन्मान ते जाता होईल ऐसा ऐकून या वचन समर्थाने हास्य करोना. उत्तर चोळपा लागून काय दिले सत्वरा राहू मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्या प्रती काय म्हणून चालावे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत संमत. सदा ऐकूत भाविक भक्त पंचम अध्याय गोडहा श्री रस्तु शुभम भवतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरून शिष्यता अक्षरी पंडित लिहित तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती चोळपा विनू स्वामी प्रती कृपा करून मजवरती बडोद्याची चालावे भाषण ऐसे ऐकोनी. समर्थ बोलती हसुनी मल्हार रावाची या म्हणे आम्हा विषय भाव नसे म्हणून त्याच्या नगरात आम्ही जाणे नवे उचित.
अक्कलकोट नगरात महाराणी आवडे ऐसा यज्ञ व्यर्थ गेला तात्या म्हणे चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी परी पावा यत्न करूनी ऐसा विचार केला म्हणे. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधनांते करी. तयंते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्र आरंभिले व्हावयसी स्वामी कृपा परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्रचित काही उपाय सुचेना. आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजयासी. आणि सकळ जनांची तोंड कैसे दाखवावे आयशा उपाय करोना न होते स्वामी प्रसन्न. आता एका युक्ती योजना न्यावे पळवून येतीसी. असो कोणे एके दिवशी साधून योग्य समयसी. मेनेत घालून स्वामींची तात्या साहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरिला अर्धमार्गी मेना आला. नंतर साक्षी समर्थाला गोष्ट विदित झाले. मेन्यातून उतरले मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. मग अपयश ते घेऊन बडोद्यासी आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वाचुनी अन्य उपाय न होय. परी मल्हार राव नृपती प्रयत्न आरंभित पुढती. सर्वत्रांची विचारिती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव. नृपकार्याची धरून हवं आपण पुढे झाला तो येऊन अक्कलकोटी. घेतली समर्थाची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवीत. ती पाहुणी समर्थाला तेव्हा निवार क्रोध आला. यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणूनी सत्वर ठोकाय याचे चरणी ऐसे त्रिवार मोठ्यानी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव बेला म्हणे. पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी. सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडून. साहेबा प्रयोग केला मल्हाररावावरी आळाला. त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत. सदा भक्त परिसत श्रेष्ठ अध्याय गोडा. इति स्वामी चरित्र सारामृत श्रेष्ठ अध्याय समत. शुभ भक्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय सत्व श्री गणेशाय जय 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 निर्गुणा जय 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 सनातना. जय 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 अगारणा लोकपाला सर्वेशा. अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थ चरणी जयांची भक्ती. स्वहस्ते सेवा नित्य करते जाणून येते परब्रह्मा. वेदांत आवडे तयासी श्रवण करते दिवस निशी. हिरडी कराधिका शास्त्रांती वेतने देऊनी ठेविले. त्या समयी मुंबापुरी विष्णू गोवा ब्रह्मचारी. प्राकृत भाषण वेदांतावरी करून लोका उपदेशिती. त्यांचे आणवे अक्कलकोटी हितू उपजला नृपपोटी. बहुत करून कटापटी बोलती शेवटी आणले. रात्र दिन नृप मंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी. करीती तेने अंतरी नृपती बहु सुखावे. ख्याती वाढले लोकात स्तुती करती जन समस्त. सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे. एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शन येती. श्रेष्ठ जन सांगती कित्येक होते त्यावेळी पाहावा येतीचे लक्षण. ब्रह्मचारी करीती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करती स्वामींची. ब्रह्मपद तदाकार काय केले होय निर्धार. ऐसे ऐकून सत्वरा येते राजे हासले. मुखे काही न बोलती वारंवार हास्य करती. पाहुणे ऐशी विचित्र वृत्ती बोआ म्हणती काय म्हणी. हातो वेडा संन्यासी बुरळ पडली लोकांची. लागले व्यर्थ भक्तीसी याने डोंगा माजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी. लोका बोलती हास्य तरी तुम्ही व्यर्थ फसला हो. पाहुणे तुमचे अज्ञान यांचे वाढले डोंग पूर्ण. वेदशास्त्र अधिक ज्ञान याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलणी पातले व्यापल्या स्वस्थानी. विकल्प पातला मनी स्वामीची तुच्छ मानिती. नित्य नियम सारून ब्रह्मचारी करती शयन. जवळी पारशी दोघे जण तेही निद्रस झाले. निद्रा लागले बोंशी लोटल्या काही निशी. एक स्वप्न त्यांची चमत्कारिक पडलेसे. आपल्या अंगावरील रुचिका एकाएकी चढले असंख्य. महाविषारी त्यातून एका दंश आपणा करीत असे. ऐसे पाहुणे ब्रह्मचारी खडबडून उठले लवकरी. बोबडी पडली वैकरी शब्द एक न बोलवे. जवळी होते जे पारशी जागृती आली तैसी. त्यांनी धरून बोंशी सावध केले त्यावेळी. मग स्वप्नेचा वृत्तांत तैसी सांगती समस्त. म्हणती आता काय अर्थ ऐसी स्वप्ने काही कपडती.
असो दुसऱ्याच्या दिवशी बुवा आले स्वामींपाशी, पुसता मागेला प्रश्नाची खादा खादा स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे, तरी स्वप्नी देखोनी वृश्चिकाची काय म्हणून बेलासी. जरी वृता भय मानित होती, मग ब्रह्मपद जाण शिकायचे. ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे, याची लागते कष्ट करणे फुकट आता नयेची. भुवन प्रतिपट लिखून धरिले तत्काळ स्वामी चरण, प्रेमाश्रूनी भरले नयना कंठ झाला सददित. तया समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी, अहंकार गेला गळून ब्रह्मपदा योग्य झाले. इति स्वामी चरित्र सारामृत, नाना प्रकृत कथा संमत. सदा परिसुत भाविक भक्त, सप्तमाध्याय. गोडा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ अर्पणमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 8वा. श्री गणेशाय नमः. जय जय जी सुखदामा, जय जय जी परब्रह्मा, जय जय भक्त जन विश्रामा. अनंत वेश अनंता, राजे निजाम सरकार, त्यांचे पदरी दप्तरदार. राजे राय बहादर शंकरराव नामक, 6 लक्षांची जहागीर त्या प्रती. सकल सुखे अनुकूल असती, विपुल संपत्ती संतती. काही कमती असे ना, परिपूर कर्म आगाध. तया लागला ब्रह्मसंबंध, उपाय केले नानाविध. परिबाधा न सोडे संबंध बाधा, म्हणून चैन न पडे रात्र दिन. गेले शरीरा सुख न गोड न लागे, अन्न पाणी नावडे भोग विलास. सुख भोग कायचा त्यास, निद्रा नयची रात्र दिवस. चिंतनले पोळले केली केली कित्येक अनुष्ठाने, तैशित ब्राह्मण संतर्पणे. बहु साल दिदली दाने, आरोग्य व्हावे म्हणून. विटले संसार सौख्याची, त्रासल्या बहु यात्रेची. कृष्ण वर्ण आला शरीराची, रात्र दिन चैन नसे कोणाला. जे जावे शरण मधवरी, कृपा करेल कोणा. सोडविल व्याधी पासून ऐसा कोण समर्थ. मग केला एका विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर. तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी. सेवा केली बहुवस, ऐसे लोटले 3 मास. एके रात्री तयस स्वप्ने दृष्टांत झाला, अक्कलकोटी जावे तो तेथे करावी स्वामी सेवा. येती वचने भाव धरावा, तेने व्याधी जाय दुरी. तरी ते तेथे राहिले, आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा तयाचे स्वप्न पडले, अक्कलकोटी जावे तो आहे जाणून हिता गोष्टी. मानस विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी, प्रिय पत्नी सहित. तया नगरीच्या नरनारी, रामधंदा करिता घरी. स्वामी चरित्र परस्परी, प्रेम भावे सांगती. कित्येक प्रतस्नाने करुणी, पूजा द्रव्य घेऊनी. हरपावया समर्थ चरणी, जाती अति त्वरेने. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसुत प्रेमळ भक्त, अष्टमाध्याय. गोडा श्री स्वामी चरणारविंद अर्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, अष्टमाध्याय. श्री रस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गणेश. अध्याय 9वा. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होते ब्राह्मण भोजने. स्वामी नामाची जपद्याने, अखंडित चालती. दिगंतर गाजली ख्याती, कामना धरुणी चित्ती. बहुत लोक दर्शन येती, अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैश्याधिक, शूद्र आणि अनामिका. पारसी यवने भाविका, दर्शन येती धावूनी. यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी, फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान, जेथे अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठधाम, प्रत्यक्ष भासू लागली. आसवाईशा नगरात शंकरराव प्रवेशत. आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक, त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकाळी का तिच्या हस्ते होत असे, व्याधी दूर करावी म्हणून विनंती करायला स्वामी चरणी. तरी आपण लागोनी द्रव्य काही देईन, बाईचे द्रव्य लोभ पूर्ण. आनंदले तिचे मना, म्हणे मी इतुके करीन 2 सहस्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी, इतुके कार्य तरी करशी, तरी 10 सहस्र रुपयांचे देईन सत्य वचन हे. बाई विस्मित झाली अंतरी, ती म्हणे हे सत्य जरी. तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा, शंकरराव तैसे करीती. बाई आनंदली चित्ती, म्हणे मी प्रार्थून या स्वामी प्रति कार्य आपुले करीन. बाई स्वामीशी बोले वचन, हे गृहस्थ चोर कुलीन. परी पूर्वकर्मे या लागून ब्रह्म संबंध पीडितो, तरी आता कृपा करोनी मुक्त करावे व्याधीपासून. ऐसे ऐकता वरदानी समर्थ तेथून उठले, स्मशान भूमीत आले ते राजे त्वरित. एका नूतन खाचित निधले छाती टाकून, सेवे करी शंकररावांसी. म्हणती लीला करून यायची, चुकविले तुमच्या मरणाची निश्चय मानसी धरावा. शंकरावे तया दिवशी खाना दिदला फकीरांची, आणि शेकनुरा दर्गाशी एक कपनी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामी राजा आज्ञापित.
बारीक वाटून निंबपत्र 10 मिरी त्यात घालावी, ते घ्यावे हो औषध, तेने जायला ब्रह्मसंबंध. झाल्या स्वामीराज वैद्य व्याधी पळे आपणाची, प्रकृतीचा आराम पडला, राव गेले सोनागराला. काही मास लोटत तयाला, ब्रह्मसंबंधे सोडिले, मग पुन्हा आनंदीची दर्शनाले अक्कलकोटाची. घेऊन स्वामी दर्शनाचे आनंदित झाले, म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्र. आयसा केला निर्धार, त्याचे काय करावे, महाराज आज्ञा प्रीती, गावबाहेर आहे मारुती. ते चुनी गच्ची निश्चिती, मठ तुम्ही बांधावा, ऐशे एकांत स्थानी, राहणार नाही कोणी, आयसा विनंती, स्वामी चरणी कारभारी करतात. सर्वानुमते तेची मठ बांधिला चुने गच्ची, कीर्ती शंकरा रावांची आज रामरा राहिली. तिसरी स्वामी चरित्र सारामृत, नाना प्रकृत कथा संमत, सदा परिसुत भाविक भक्त, नवमाध्याय गोड हा. श्री स्वामी राजार्पण वस्तू शुभम भवतु. श्री रस्तु अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 10. श्री गणेशन गाठी होते पूर्व पुण्या, म्हणून पावलो नर जन्म, याचे सार्थक उत्तम करणे उचित, आपण आयसा मनी करून विचार. आरंभिले स्वामी चरित्र, ते शेवटाचे नेणार स्वामी समर्थ असती, पय हावेरी नामक ग्रामी, यजुर्वेदी गृहस्थाश्रमी. बाळपणाने द्विज कोणी राहत होते आनंदे, संपत्यानी संतती, अनुकूल सर्व तयन प्रती, सावकारी सराफी करती जनी वागती प्रतिष्ठिता. 30 वर्षाचे वय झाले, संसारात बघले, सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयांची. जरी संसारी वर्तती, तरी म्हणू नाही शांती, योगे सद्गुरु आपण प्रति, कोठे आता भेटला, पंचपाकाने सुवर्ण ताटी, भरून आपण पुढे येती. पाहुन या स्वप्नाशा गोष्टी, उल्हासले मानस, तत्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार. माया पाश डोळ तर विवेक क्षेत्रे तोडावा, सोलापुरी कामाची, ऐसे सांगून सर्वत्रांची. निघाले सद्गुरु शोधाचे, घरदार सोडले, मुरगड ग्राम प्रख्यात, तेथे आले फिरत फिरत. जेथे चिदंबरी दीक्षित, महापुरुष जन्मले, मुरगुडी मल्हार दीक्षित, वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारथ, ईश्वर भक्त तैसाची, परितय नाही संतती. म्हणून या उद्विग्न चित्ती, मग शिवाराधना करीते, कामना चित्ती धरुनी, 12 वर्षे अनुष्ठान केली शंकराचे पूजन, सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तैसी, तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मना. मीच तुझा पुत्र होईन, भरोसा पूर्ण असावा, ऐकून या वरासी, आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतेसी, ते चित्ती तोषली, 9 मास वार्ता पूर्ण, कांता प्रसवली पुत्र रत्ना. मल्हार दीक्षिते आनंदन, संस्कार केले यथाविधी, चिदंबर नामविधान ठेविले तया लागून, शुक्ल पक्ष शिशितमन बाळ वाढू लागले. पुढे केले मौजे बंधना, वेदशास्त्री झाले निपुण, निघंटू शिक्षा व्याकरण, काव्य ग्रंथ पडविले, यजमानाचे घरी, व्रत होते गजगौरी. चिदंबर तया अवतारी, पूजे लागी आणले, प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता, गादासी प्राण येऊन तत्वता, चालू लागला आहे पाता, विस्मित झाले यजमान. आईशालीला पर दाखविती चिदंबर, प्रत्यक्ष जे का शंकर जग उद्धारार्थ अवतरले, असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले, तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी. तूप केले सरुनी दीक्षितांते समजले, जल भरले होते गट, तयासी लावेला अमृत असता, ते कृत झाले समजत, आश्चर्य करती सर्वजण. तेव्हा पुणेश्वरा माझी पेशवे होते राव बाजी, एके समयी ते सजे दर्शना ते पातले, अन्यायाने राज्य करता, दुसऱ्याचे द्रव्य हरिता. यामुळे जना झाले त्रस्त, दाद त्यांची लागेना, त्यांनी एका ऐकोना, मुरगडे आले धावूना, मनाती दीक्षितांचे ला सांगून, दादा फुले लावावी. राव बाजीसी वृत्तांत, कर्णोत्कर्णी झाला श्रुता, मनती जय सांगतीला दीक्षित, ते अमान्य करवेना, मग दीक्षितांची निरोप पाठविला. आम्ही येतो दर्शनाला, परी आपण आम्हाला त्वरित निरोप दे, जे ऐसे सांगता दीक्षितांप्रती, तया वेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती, त्वरित मागसी निरोपा, कोपला तुझवर ईश्वरा, जाईल राजलक्ष्मी सर्व, वचन ठेवी निर्धार, निरोप तुझा दिला असे, सिद्ध वाक्य सत्य झाले. राव बाजीचे राज्य गेले, ब्रह्मावरती राहिले परतंत्र, जन्मावरी एके समय अक्कलकोटी, दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी, तेव्हा बोलले स्वामी येते, आम्ही त्या ते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांच्या घरी, तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती. महासिद्ध दीक्षिता त्यांचे वर्णिले अल्पवृता, मुरगोडी बाळपा येता पुण्यस्थान जाणोनी, तेथे ऐकेला वृत्तांत, अक्कलकोटी स्वामी समर्थ, भक्तजन तारणार्थ येथे रूपे प्रगटले. गीती श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्रकृत कथा संमत,
सदा परिसुत प्रेम भक्त दशमाध्याय गोडा श्री स्वामी राजार्पण मस्तु शुभम भवतु श्री रस्तो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 11. श्री गणेशन्मा मागल्या अध्यायी वर्णिले. बाळपा मुरगोडे आले पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात येती रूपे श्री दत्ता वास्तव्य सांप्रत करिता ती परी मुरगोडीचे विप्र बाळपासी सांगत गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी तेथे आपण जाऊनी बैसावी हो अनुष्ठानी श्री गुरु स्वप्ने येऊनी सांगती तैसे करावे मानवाला तैसे विचार निघाले तेथून सत्वर जवळ केले गाणगापुरा परम पावन स्थान ते बाळपते ते पातले स्थान पाहुणे आनंदाले नृसिंह सरस्वती पावले प्रेम भावे वंदिले प्रातकाळी उठोनी संगमावरी स्नान करुणी जप ध्यान आटपोनी मागोते ते गावात सेवेकऱ्यांबरोबरी मागोनी या मधुकरी भोजन तर संगमावरी परतून येते ते माद्यान स्नान करुणी पुन्हा बैसती जप ध्यानी असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे करून या संध्या वंदना जप आणि नामस्मरण रात्र पडता परतना ग्राम माझी येती ते सद्गुरु प्राप्ती करिता सोडणी गृह सुता कांता शीतोष्णाची परवाना करिता आनंद वृत्ती राहती शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परितयांचे मानस कदा उदास नोयेची अय्याराम सेवे करी राहत होते गाणगापुरी त्यांनी देखुनी ऐसी परी बाळपासी बोलती तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमचे सदनी जे जे पडेला तुम्हाच कमी ते त्या मी पुरवूजी बाळपासी मानवले 2 दिवस तैसे केले पोट भरून जेवले परी संकोत मानसी जाणी सोडिले त्याचे घरी मागून या मधुकरी जाऊन या संगमावरी जोळी उदकी बुडवावी आणून या बाहेरी बैसली तिथे शिळेवरी मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश निशिदिनी चिंता चित्त सद्गुरु प्राप्तीची लागली ही नापुले प्रार्थना भोग भोगवी दारुणा पावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची एकमास होता निश्चिती स्वप्निती ना येती मूर्ती येऊन या दर्शन देती बाळपाची ती चुकावे 15 दिवस गेल्यावरी निद्रित असता एके रात्री एक ब्राह्मणा स्वप्ना भीतरी येऊन आज्ञापी अक्कलकोटी श्री दत्ता स्वामी रूपे नांदत तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे आपण केले अनुष्ठान परिते न झाले पूर्ण आणखी काही दिनाक्रम आपला चालवावा मग कोणी एके दिवशी बाळपाले संगमासी वृक्ष तळी ठेवणी वस्त्राची गेले स्नान करावया परतले स्नान करोनी सत्वर आले त्या स्थानी वस्त्र उचलिता खालोनी वृश्चिक एक निघाला तयसी त्यांनी न मारिले नित्य कर्म आटोपिले ग्राम माझे परत आले गेले भिक्षे कारणे त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वन मिळाले घरोघरी बाळपातोषले अंतरी उत्तम दिन मानिला अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकुना तयसी ग्रामावरी झाले चरण चाली चालूनी अक्कलकोटी दुसऱ्या दिनी बाळपा पोचले येऊनी नगरी रम्य देखली जेथे नृत्य सरस्वती येथे रूपे वास करती तेथे सर्व सौख्यानंदती आनंद भरला सर्वत्र तयशे महिमानाचे विवर्णू मी आज्ञान प्रत्यक्षचे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने झाले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृतकथा संमत श्रोते सदा परिस्वत एकोदशाध्याय गोडा श्री रस्तु शुभ भवतो अवधूत चिंता श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 12. करावया जग उद्धार हरावया भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरित असे भक्तजना तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त येथे रूपे प्रगट होत त्याची समर्थ श्री स्वामी गताध्यायाचे अंती बाळपाले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंद पोटी न समावे त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आली बहुत गर्दी झाली श्री जवळी दर्शनीच्या उत्कटाची ती खडी साखर घेऊन आती गर्दी माझी प्रवेश करती स्वामी सन्निध पातले आज अनुभव स्वासे वदना श्री स्वामी मूर्ती पाहून बाळपाने धावून दृढ चरण धरिले येऊन या भानावरती श्री चरणांची सोडेली मिठी ब्रह्मानंद नमाय पोटी स्तोत्र ओटी गातसे श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी उठून या काय केली लीला एक विचित्र सर्व वृक्षांचे आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून बाळपावरचे प्रेम अशा कृतीने दाविले त्यास एक जागीरदार ते होते बिराडावर स्वयंपाक करून तयार मनती जाऊ दर्शना मनती जाऊन स्वामीची अर्पण करा नैवेद्याची अवश्य म्हणून त्यांचे बाळपा तेव्हा चालले त्या समय श्री समर्थ सिंमुख मंदिरात राजज्ञ वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होया मार्गावरून परतले सत्वर बिराडावरी आले
तेथे नैवेद्यार्पण केले. मग सारिले भोजन नित्य प्रातःकाळी उठण शेतकर्माते आचरण घेऊन स्वामी दर्शन जपाला गे बायसावे. श्री शंकर उपास्य दैवत त्याचे करावे पूजन नित्य. माध्यांनी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी डोळे घेऊन श्री स्वामी जवळे येऊन मस्तक ठेवणी चरणी जावे भिक्षे कारणे. मागून या मधुकरी मग यावे बिराडावरी. जी मिळेला भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. अशा प्रकारे करुणा अक्कलकोटी राहिले. तळपा आधी करुणा सेवे करी बहुजन. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी तयाची बाई आज्ञा करी ऐशी. आपणही श्री सेवेची करीत जावे आनंदे. बहुत जन सेवे करी बाई मुख्य त्या माघारी. सर्वाधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपसात बांधणी होती सदरीत. स्वामी सेवेची तेथे अवस्था होत असे. बाळपाणी पाहुणा नाना युक्ती योजना मोडून टाकले बांधना. एक चित्त सर्व केले बाळपाची प्रेमळ भक्ती. पाहुणी संतोष स्वामी प्रती दृढ भाव धरून चित्ती सेवा करीते आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळपाच्या शरीराचा व्याधी जडली. रात्र दिवस चैन नसे क्षणभरी. भोग भोगला काही दिना कागदाची पुढे बेंबीतून पडली ती पाता. उकलो ना विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळापाची यावी मरणा. विष दिले कानुल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी. सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधीचे कित्येक. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करुणी. मग यावे परत्याने स्वामी सेवे कारणे. हे पाहुणे एके दिवशी बाई विने समर्थाचे आपण सांगून बाळापाची शंकर पूजनी वर्जावे. तैशी आज्ञा तयान प्रती एके दिनी समर्थ करते. परी बाळपाचे चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिले आज्ञा जाण. ये नसला सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावे हेची सत्य. या परी चिठ्ठी आली तर प्रश्न पाहता बाळपा. एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून. ना करावेची पूजन ते माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली. स्वामी आज्ञा सत्य मानिली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट एके दिवशी काय बोलते बाळपासे. दारा पुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकून बाळपा मनी खिन्न झाला. स्वामींनी माझा आज्ञा द्यावी. मी जाता फुल्या गावी. परी तुम्ही युक्ती येतावी आज्ञा होईल ऐशीत. श्रीपाद भट एके दिवशी विचारिले समर्थासी. कुलदेवतेच्या दर्शनाचे जावयाची बाळपा. ऐसे कोणी समर्थ हसे मुखे काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळपा येत करीत असे. श्रीपाद म्हणे बाळपासी समर्थन देते आज्ञेसी. तरी टाकून चिठ्ठ्यांशी आज्ञा द्यावी आपण. तयाचे कपट न जाणून अवश्य म्हणे त्याच दिनी. दोन चिठ्ठ्या लिहून उभयतांनी टाकल्या. चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचलली सत्वरी. येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेचे. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळापाची जडली होती. कैसा दूर तया प्रती करतील येती दयाळ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्रकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत. द्वादशाध्याय गोड हा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजा अर्पण मस्तु. अवधूत चिंता श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 13 श्री गणेशन शुक्ल पक्षिता शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे स्वामी चरित्र. अध्याय वाढले द्वादशाचे अंती. श्रीपद भट्ट बाळपा प्रती कपटीने पचोपाती परी झाले व्यर्थची. स्वयंपाकाधिक करावयाची लज्ज वाटत असे त्याची. तयत एके समयाची काय बोलती समता. निर्लज्जाची सन्निध गुरु असे जाण निरंतर. ऐसे बोलता सद्गुरु बाळपा मनी समजाला. सेवे करेन माझी वरिष्ठ सुंदराबाई होते तेथे. तिने सेवे करायचा नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलणं करी सर्वांचा अपमान. परी बाळपावरी पूर्ण विश्वास होता तेचा. परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयाची लघुशंका लागत स्वामीची बाळपाते उठविले. तैपासून बाळपाची त्रास देत अर्दिशी. गाराने सांगता समर्थाची बाई ते शब्द ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमतः ज्याचे घरी येत. तो बाळपा विकत स्वामी भक्त झाला. एक तप पर्यंत स्वामी सेवा तो करिता. तयसी द्रविशा बहुत असे सांप्रत लागले. दिवाळीचा सण येता राजमंदिरामध्ये समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ती समर्थाची अर्पिले होते चंद्रहाराची. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा रानाचे मनात विचारिता त्वरित. सुंदराबाईची बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे तोळपा जवळी. ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार तोळपा जवळी सत्वरा. म्हणे देवाजी चंद्रहार राणी साहेब मागती. तोळपा बोले तयसी हार नाही आमनपाशी.
बाळापा ठेवितो तैसे तुम्ही मागून घ्यावा की ऐसे कुणी उत्तर गंगूलाल जमादार. बाळपा जवळी येऊन सत्वर हार मागू लागला. बाळपा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी तोळपासी त्यावर सत्ता असे सर्वस्वे ऐसे कुणी बोलणे. जमादार पुसे तोळपा कारणे जबाब घेतला तोळपाने. बाळपा देती तरी घे जे ऐसे भाषण ऐकून जमादार परतो ना. नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे तोळपाची ऐकून कृती. राग आला राणीप्रती सुंदराबाईनेही गोष्टी त्या विरुद्ध सांगितल्या. कारभार तोळपाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यास दूरी करावी. राणी म्हणत असे असो एके अवसरी काय झाली नवल परी बैसली समर्थाची स्वारी. भक्त मंडळी वेष्टित एक वस्त्र तया वेळी पडले होते श्रींजवळी. तयाची करून या जोळी समर्थ करी घेतली. शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. त्यावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. जोळी घेतली समर्थे काय असे ऊन ते जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी 2 रुपये टाकते आणून न लागता एक क्षण 100 गंती झाली. जोळी चोळपाचे देऊन समर्थ बोलले काय वचन. चोळपा तुझे पिटले रीन स्वस्त आता असावे पाहुण्या द्रव्यासी. आनंद झाला तयासी परिण आले मानसी. श्री चरण अंतरले चोळपासी दूर केले. बायसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळपा सेवा करीत ते. कोणी एके अवसरी सुंदराबाई बाळपावरी रागावणी दुष्ट तरी तारण करी बहु चालते. ऐकून बाळपासी दुःख झाले मानसी. सोडून स्वामी चरणांची म्हणती जावे येथुनी. आज्ञा समर्थाची घेऊनी म्हणती जावे येथुनी. याकरिता दुसरे दिनी समर्थ जवळी पातले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ. बाळपा दर्शनाचा येत त्याचे आसन दाखवावे. बाळपा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपण मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडाला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळपाने देखील श्री मारुतीचे मंदिर. स्वप्ने आले सुंदर तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शन येत हिशोब ठेवता जपाचा काढून दिले. बाळपासी आनंद झाला बाईची गर्व बरे ती कोणाची मानी नाशी झाली. सुंदराबाईची करावी दूर समर्थाची झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविती परिराणीची प्रीती बाईवरी भगवती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. कलकोटीचे अवसरी माधवराव बर्वे कारभारी. तैसी हुकम झाला सतुरी बाईसी दुरी करावे. परिराणीचा भिवनी तैसेन केले तयांनी. समर्थ दर्शनाचे एके दिनी कारभारी पातले. तैसी बोलती समर्थ कैसा करिता कारभार ऐसे कोणी उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी. कैद करून या बाईसी आणाय म्हणती सत्वर. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत. कारकिर्दीचा अंत झाला बाईच्या. स्वामीच्या सेवेकरिता सरकाराने तत्वता पंचनेमने व्यवस्था केली असे नृपराय. मग सेवा करावयाची घेऊन गेले बाळपासी. म्हणत देऊ तुम्हासी पगार सरकारातून. बाळपा बोलले त्यांची प्रवेश नाही आम्हासी. आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळपाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून. करविले श्रीनी उद्यापन हिशोब जपाचा घेतला. बाळपांनी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे. समर्था ते प्रिय झाले दृढ निश्चयाने भक्ती. तैसी सद्गुरुचरणी आसक्ती. ते नेत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. उदित करते दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करती. सद्भावे जय नमस्कारती त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोटा निवासी आहे जय 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 स्वामी राया. रात्रंदिना तुझ्या पाया विष्णू शंकरा वंदिती. तिसरी स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृताचा संमत. सदा भक्त परिसत्व त्रयोदशाध्याय गोड हा इति स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशाय. श्री स्वामी चरणार्पण मस्तु. शुभम भवतु. अवधूत चिंता श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय 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 करुणा घना. जय 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 अगशमना. जय 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 परमपावना दीन बंधू जगद्गुरु. प्रातःकाळी उठून आधी करावे नामस्मरण. अंतरी घ्यावे स्वामी चरण. शुद्ध मना करुणी प्रातःकर्मे आटोपणी. मग बसावे आसनी. भक्ती धरुणी स्वामी चरणी पूजन करावी विधियुक्त. एकाग्र करुणी मना घाला शुद्ध स्नान. सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी. धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पणाना. खाद्य नैवेद्य कारणे स्वामींच्या षोडशोपचारे पूजन करायचा दवे करून. धूपदीप आरती अर्पण नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना. जय 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 अघारणा. परत परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा येथे वर्या. जय 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 पुराण पुरुषा लोकपाला सर्वेच्या. अनंत ब्रह्मांडा अतिशय वेद वंद्य जगद्गुरु. सुखधाम निवासी सर्व साक्षी करुणालया.
भक्तजन ताराया नृपे नटला ती तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तू तपय तू विष्णू आणि शंकरा तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्थ निश्चय जंगमानी स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागे आदिमध्याग्र कोटे नसे पाहता सोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विशेष वेदांचा हे तर्कचाच रे शास्त्र ते नाव रे विष्णू शंकर एकच रे कुंठित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करूचे व्यापली स्थिती सहस्रमुखही निश्चिती शिनला खेती वर्णिता दृढ ठेवला चरणी माता राक्षवी मदसी समर्था कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पावे आता इतकी प्रार्थना आणावी आपल्या मना कृपा समुद्री यामिना आश्रय देजे सदैव पापताप आणि दैन्य सर्व जावो निरसोन लोकी सौख्य देऊन परलोक साधन करावे दुष्ट हा भवसागर याचे पावया पहिलं तीर तो नाम तरणी साचार प्राप्त हो मजला ती आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती बुली नाना न पाहत तुझ्या कृपे किती वर्ण आपुले गुण द्यावी मद सुख साधना अज्ञान मिरा निरसोन ज्ञानार्क हृदय प्रगट पय शांती मनी सदा वसो वृत्ताभिमान नसो सदा 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 समाधान अवसो तुझ्या कृपेने अंतरी बहुदुखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृत्त विषयांची नसो वासना या मनाते सदा साधुगम समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा तेने हो तेने हो हा तेने हो हा सुगम दुर्गम जो बहुपंत व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगिन यावी असत्यता सत्य विजय सर्वदा आप्त वर्गाचे पोषण पोषण न्याय मार्गावलंबन इतके द्यावे वरदान कृपा करून समर्था असून या संसारात प्राचीनत्व व नामामृत प्रपंचाने परमार्थ तेने सुगम मज लागी अशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था संतोषणी तत्वता वर प्रसाद देतील गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदुष्टमय होता जाणून उपोषण सोडावे श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वर्थ पाविजे प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था स्वामी चरित्र वाचित ऐकता सकल दोष जातील कैसे करावी स्वामी भक्ती हे नेहमी मंदमती परी असता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पळे आम्ही आहो स्वामी भक्त मिरू नये लोकात जयश्री भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची ही श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदा ऐकत वायू भक्त चतुर्दश अध्याय गोड हा श्री राष्ट्र शुभम भवता अवधूत चिंता श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय अध्याय 15 श्री गणेश हिमा अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येते आता पाप ताप दैन्य वार्ता ते काही ना उरेची सर्व कामना पूर्वना अंती दाविती सुरभुवन जे नर करते नामस्मरण ते मुक्त याच देई मंगळ वेडे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेडा मनती तयसी श्रीकृष्णाची भीती नसेची त्यांची या चित्ती सदा अरण्यात वसते एकांतस्थळी समर्थ परमेश्वर रूपा येती ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्ती जन हासती तयते त्यावेळी मंगळ वेड्यात बसपतेले राहत दारिद्र्य पिढीला भोवत दिन स्थिती तयाची तो एके दिनी फिरत फिरत सहज वन माझी जात तो देखील श्री समर्थ दिगंबर येथे राज कंटकच्या कोरोना तीवर केले शयना ऐसे नवला देखोना लोटांगण गाले तसे अष्टभावे दाटोनी माता ठेवी श्रीचरणी मने कृपा कटाक्ष करुणी दासाकडे पावे स्वामी चरणाचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडून अस्तविता झाला बहुत प्रकारे पाहुणी आणि प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले येती वरदहस्ता ठेविती तत्काळ मस्तकी तयाचे बसापाचे श्रीचरणी मन जडले ते पासूनी राहू लागला आणि शिदिनी स्वामी सन्निध आनंदे मग बसपाची कांता ऐकून ऐशी वार्ता करीतसे अकांता मने घरा बुडाले बसाप येता गृहासी दुष्ट तरे बोले त्यासी मने सोडिले संसारासी वेड काय लागले परी बसपाचे चित्त स्वामी चरणी आसक्त जनपवादा न भीत नसे चाड कोणाची एके दिवशी अरण्यात बसपा स्वामी सेवा करिता तव झाली असे रात घोर तम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी दोन प्रहर होता रजनी समर्थ उठून चालले पुढे जात समर्थ बसापा मागे चालत प्रवेशले घोरारण्यात क्रूर शपदे ओरडती परी बसापाचे चित्ती न वाटे काही भीती
स्वामी चरणी जडली वृत्ती देह भान नसेची तो समर्थ केले नवल प्रकट झाले असंख्य दिव्याल भगव्या सकळ तेज अग्नि समान पादस्पर्श सर्पा झाला बासपा भानावरी आला अपरिमित देखील सर्प समुचीकडे वृक्ष शाखा लोकित तो सर्पमय दिसता मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहुणे ऐशी परी भयभीत झाला अंतरी तो तैसी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले भिवू नको या समयी परी भयभीत झाला अंतरी तो तैसी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले भिवू नको या समयी जितके पाहिजे तितके घेई न करी अनुमान काही दैव तुझे उदले ऐसे बोलाता समर्थ बसपा बळी सोडणी त्वरित करी घेऊन अंगवस्त्र टाकेत एका सर्पावरी गुंडाळून सर्पा त्वरित सत्वर उचलून घेत तव सर्प झाले गुप्त ते जै नष्ट झाले तेथून या परतले सत्वर ग्राम माझे आले बसपा सहित बैसले समर्थ एका देवळी तेथे आपले अंगवस्त्र बसपा सोडणी पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला ऐसे नवल देखुनी चकित झाला अंतकरणी माता ठेवी स्वामी चरणी प्रेम सृनेनी वाती त्याची बोलती यतीश्वरा घरी जावे तो सत्वरा सुखे करावा संसार दारा पुत्रा पोशिजे असो तो बसपा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे त्यादरे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक भक्त परिसुत पंचदश द्याय गोड हा श्री स्वामी चरणार्पण मस्ती श्री रस्तु शुभम भवतो अवधूत चिंता श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय अध्याय 16 श्री गणेशाय नमः भक्तजन तारणार्थ येथे रूपे श्री दत्त भुवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामीच होता ऐकत त्यांचे चरित्र महादोष जातीला प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंद होते नांदत निर्वाह करीत नोकरीने कोकण प्रांती राजापूर तालुक्यात विटी या गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे ते होते त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी त्यांचे माता बंधू राहते मुंबईत त्यांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापारात तोटा आला त्यांची एके समय पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी तेव्हा भाऊ धरून म्हणी नवस केला स्वामी ते जरी 8 दिवसात मी होईना कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन हरिभाऊ आणि त्यांचे मित्र व्यापार करिता त्यात आपण नुकसान सत्य येईल असे वाटले त्यांनी काढली एक युक्ती बोलावून पंडितांप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणते काय करावे हे नुकसान भरावयाची द्रव्य नाही आमनपाशी फिर्याद होता आवृत्ती वाटायला गेला आमच्या तेव्हा पंडित बोलले मला कर्ज काही झाले निघेला माझे दिवाळे यात संशय असे ना तुम्ही व्हावया कर्जमुक्त ती याची करावी युक्ती एक तुमचा होणी मी मालका लिहून देतो पिंडीवरी अपुचा भाव वाढला व्यापाराचा नफा झाला हे सांगा भया पंडिताला मारवाडी आला आनंदे अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करिता त्यांची कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थाचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने तेव्हा समर्थ तयंसी शिवराम मारुती ऐसी नामे दिदली त्रिवर्गाची आणि मंत्र दिदले पंडित राम म्हटले गजानना शिवनाम दिदले मारुती हरिभाऊसा म्हटले तिघे केले एक रूप मग समर्थे त्यावेळे त्रिवर्गाजवळ बोलाविले तिघांचे 3 श्लोक दिले मंत्र म्हणून ते ऐका श्लोक गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुद्वे नमः ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला से समर्थे तेव्हा त्याच्या आनंदाते पारावर नसेची दुसरा मंत्र गजाननाला आता यावेळी श्रीने दिदला तेव्हा त्याच्या मनाला आनंद झाला बहुसाल श्लोक आकाशात पतित तो यथा गच्छती सागरम सर्व देव नमस्कारम केशव प्रति गच्छती संतोषले त्याचे मन मग पंडिता जवळ घेऊन एक मंत्र उपदेशन केले पवनात येते श्लोक इदमेव शिव इदमेव शिव इदमेव शिव इदमेव शिव 300 रुपये त्यांनी आणले होते मुंबईहून त्यांचे काय करावे म्हणून विचारिले समर्थ ते ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागून त्यांच्या पादुका बनवून येते आणाव्याचा तोरा काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागते जावया आज्ञा मिळतात यांची आनंद आले मुंबईची हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा पायी वागवी भक्त सगळा दिदले नाही कोणा ते हरिभाऊ येते दिनी समर्थ सन्निधा येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले तो समर्थ त्या प्रती घेऊन या मांडीवरती वरद हस्त सत्वरगती मस्तकी त्याचे ठेविले
म्हणती तू माझा सुत, दालाचे आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडून मगाच्या टीका जोळी समर्थ त्यांची दिदली ती घेऊन त्या वेळी परिधान केली सत्वर आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी म्हणती जाऊन सागर तिरी किल्ला बांधून राहावे जाऊन आता सत्वर लुटवी आपला संसार लोभ मोह अनुमात्र चित्ती तो धरावा ऐकून यायची आनंद झाला मानसी सत्वर आले मुंबईची वेश घेऊन अस्वर हरिभाऊने काय केले ब्राह्मणांची बोलाविले संकल्प करून ठेविले तुळशी पत्र घरावरी हरिभाऊ घरा लुटविता तारानाने त्यांची कांता ती करी बहुता करता घेत उर बडवणी विनवते सोडणी कर आदेश स्वस्त करा अंतर आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिय ऐशितेची उत्तरे ऐकून या स्वामी कुमरे समाधान बहुत प्रकारे करीत तसे ते अंगावरील अलंकार ते लुटविले समग्र ती दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया आत्मलिंग समर्थे स्वामी सुद्धा ते दिदले होते त्या पादुका सुहस्ते मठा माझी स्थापिल्या कामाटी पुऱ्यात त्याच्यामुळे मठ स्थापिला असे पायी हरे भाऊ हो गोसावी मठा माझी राहिली तिसरे स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृताचा संमत सदाभावी भक्त परिसत षोडश अध्याय गोडा श्री रस्ते शुभम भवतो अवधूत चिंत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय अध्याय 17 श्री गणेश हनुमा मागील अध्यायी कथा सुंदर प्रकाशाचे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापित समर्थाचा स्वामी नामाचे भजन त्यांचे चरित्राचे कीर्तन त्याहून व्यवसायी अन्य स्वामी सुताने ना ते स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करून तिने हे वृत्त ऐकून दुःख केले आणि वर निर्मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण ते लागे चावरून धरिले सत्वर प्रेमाने नाना प्रकारे स्वामी सुता मातेचे समाधान करीत मधुर शब्द समजायचा परमार्थ गोष्टी सांगून याची पिशक बाधा झाली किंवा कोणी करणे केली याची सोय पाहिजे पहिली पंचाक्षरी आणून त्या संस्थाचा थोर यशवंतराव भोसेकर जयंती देव मामलेदार सर्व लोक बोलत यायचा विचार करून पोटी दर्शन आल्या उठाउठी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्व ही ऐकून या देव मामलेदार हसून देते उत्तर त्याची पिशत लागले थोडा माझ्या निदुरा नयची ऐसे उत्तर ऐकून दुखित झाले अंतकरणी मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येत असे इकडे स्वामी सुता मुंबई माझी वास्तव्य करिता हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांचे उपदेशी झाले मठ होता कामाटी पुऱ्यात तेथे जागा नव्हती प्रशस्त मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तीने तारानामे त्यांची कांता ते त्रास देत स्वामी सुता परितयांच्या चित्ता दुःख खेदण्याची प्रथम मुंबई शहरात अशोक 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीत स्वामी जयंती केली ते कोणी एके समयाची नगरकर नाना जोशी सहजाले मुंबईचे त्यांनी ऐकले वर्तमान पाहुणे स्वामी सुताप्रती आनंदले नानाची प्रेमानंद चरण वंदिती स्तवन करते त्यांचे स्वामी सुते तयाची लावेल स्वामी भक्तीचे धन्य झाले नाना जोशी रंगले बधे समर्थाच्या पुढे जोशी भवानी स्वामींची पत्रिका करून अर्पवया श्रीचरणी अक्कलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदले समर्थ त्याची आज्ञा केली नगर आवाज म्हणून नगर आवाज येता जोशी हातवाले समर्थाची पाहुण्या स्वभक्ताशी परमानंद झाला अक्कलकोटा नगरात अशोक 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुता आनंदे शेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होता विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्या सेवे स्वामी सुता दिवस भक्ती स्वामी भक्ती करे विशेष जन लाविले भजनाचे कीर्ती ध्वज उभारेला म्हणा माझी धरून कामना कोणी त्यांची दर्शना त्यांची समर्थ करीते आज्ञा सुताकडे जावयाची स्वामी सुते त्या प्रती मनातील पुन्हा सांगती ऐकून जन चकित होती वर्णिती घाती सुताची एकदा सहज स्वामी सुता अक्कलकोटी दर्शन येतात तेव्हा समर्थ राजवाडत राहिले ते होते आनंदे स्वामी दर्शन घेतले विना तो नसे उदकांना ऐसे दिवस झाले तीन आणि राहिला मग रावाड्यासमोर जाऊन आरंगिले प्रेमळ भजन जे करून रसे भरले पूर्ण ऐकले यातून राणीने सेवकांची मने सत्वरी तुम्ही जाऊन यावं सरी त्या साधुते मंदिरे प्रातोनी आणावे पाहुण्या समर्थाची उल्लक्षिताचे मानसी धावून या वेगसी मिठी चरणी घातले निज सुटते पाहुणे आनंदले समर्था मनी कर फिरविला मुखावरून याचे धरून उठविले कोटी त्यावसरी बोत होते सेवे करी परी समर्थाची प्रीती करी स्वामी सुतावरी होती स्वामी सुता रात्र दिन समर्थ पुढे करती भजना पायी खडावा घालून प्रेम रंगे नाचते एके दिवशी श्री समर्थ बसले असता आनंदात स्वामी सुता भजन करता पायी खडावा घालून एकांत समय साधून समर्थ सांगते तयकानी आम्ही जातो निदामी वार्थ पुढे चालवावा स्वामी वचन ऐकून स्वामी सुता निशब्द होई कल्पना साहे त्याची स्वामी होणं कैसे जीवन वारंवार स्वामीची ऐसे न करावे काही मी आजना आले करू तो माझ्या आई स्वामी दर्शे हृदयाशी म्हणते आम्ही तव हृदयी
वास करू निश्चय चिंतन काही करावी असं मग स्वामी सुद्धा तेच सोडून तोरे नगराबाहेर येता मार्ग मुंबईचा स्वामी वचने सुखावला अंतरी बहु खिन्न झाला परतो नाही आला जन्मावर अकलकोटी त्या दुखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुद्धा दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी तोची रोग लागला शेवटी आजारी पडाला ऐसा समाचार समजाला अक्कलकोटी समर्थ ते स्वामी सुताची जननी राहत त्या स्थानी तिने वर्तमान ऐकून विनविती समर्थ ते मग समर्थ त्यावर खरी मुंबईत पाठवले सेवे करी मनाती सुद्धा ते सत्वरी मदत निदानावे परिस्थित त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी विरा दुखा त्याचे पोटे रात्र दिन चलत असे मग सांगती समर्थ त्याचे घालून पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊन येतात स्वामी सुद्धा पायी अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देशी नव्हतं चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी न येत सत्य तरी तोप भरून करता ठेवली ती उडवकी याचा अर्थ होता तो समजाला स्वामी सुद्धा परे तो ना अक्कलकोटा जीव परवा न केले आदर वाढला विशेष श्रावण सुद्धा प्रतिपदेचा केला असे कैलासवासी सर्व लोक हळहळती अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करते विचित्र करणी बैसले स्नान करून परे गंधन लावते भोजनाते न उठती धरणीवर अंग टाकीती कोणा संजय न रुद बोलती रुदन करती शनो शनी इतके माझी सत्वरा मुंबई बोनी आली तार श्रुत झाला समाचारात स्वामी सुतागत झाला मग काकूबाईने सत्वरा जवळ केले मुंबपूर इथे समजाला समाचार परत रपवला माझा निध पुत्र मरण वार्ता ऐकून करते आकांता तो दुःखत समय वर्णिता दुःखांतरी होत असे असू मग काकूबाई अक्कलकोटी लवलाई परतून आल्या अपाये बोलल्या काही समर्थ ते सुता आपला भक्त असो ना अकाली पावला कामरणा मग स्मरती जे हे चरणा त्यांचे तारणा होय कैसे समर्थ बोलले ती सी उलंगिल्या मुच्या आज्ञेची संधी सापडली काळाची ओढून बळची मग नेला धन्य धन्य स्वामी कुमारा उतराल बौद्धी दुसरा ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली तिसरी स्वामी चरित्र सारामृते नाना प्रकृत समता भावी भक्त परिसत सप्तदश द्याय गोडा श्री भगवत चरणार्पण मस्तु श्री रस्ते शुभम भवतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 18 श्री गणेशन्मा स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी नाहीचा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थ ते तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना जेव्हा येला मुच्या मानसी त्या समय मोर पाखरांची अधिकारी नेमो गादीची चिंता तुम्ही न करावी मोर पाखरा समर्थ म्हणते वेळोवेळा रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडते आमची पाऱ्याची विट जतन करावी नीट वारंवार म्हणते समर्थ काकूबाई लागून लपून ठेवले विटेची ती दिली पाहिजे आम्हाची याचा अर्थ कवनाची स्पष्ट काही कळेना असे स्वामी सुताचा व्राता कोकणात राहत होता स्वामी सुता मृत्यू पावता वर्तमान कळले त्या तो केवळ अज्ञान दादा त्याचे अभिमान त्याचे शरीरी असमाधान खुश होत चालला काकूबाईने तयसी आणविले आपणापासी एके दिवशी समर्थाचे दादा प्रति दाखविले समर्थ बोलले बाई ती 4 वेळा जीव घालयसी आरोग्य होईल बाळाची चिंता मानसी करू नको त्याप्रमाणे बाई करिता दादाची झाली आरोग्यात समर्थाची कृपा होता रोग कोठे राहिला केस गाव मोगला इथं ते नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला श्रींचा मठा द्रव्य बहुत खर्चिले श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात या कारणे अक्कलकोटी येतं दर्शन घेत समर्थाचे ते म्हणते काकूबाईची पादुका स्थापना करायची तुम्ही पाठवा दादाची समागमे आमुच्या बाई म्हणे तो अज्ञान तसेच शरीर असमाधान त्याची काळजी घ्यायला कोण सत्य सांगा मज लागे समर्थ वृत्त ऐकून मनती द्यावे पाठवून बाळ आहे जरी अज्ञा तरी सांभाळू तयाची समर्थ पुन्हा बाईची बोलले त्यात तुमचे काय गेले आम्हाचे दिसेला जे भले तेच आम्ही करू की शेवटी मंडळी सांगा ती दादच पाठवले केजू प्रती पादुका स्थापना झाल्यावरती दादा आला परतो मी पुढे सेवे कर्यान सांगा ती त्याची मुंबईचे पाठवी ती ब्रह्मचार्यांची आज्ञा करे ती अशी सापा गादीवरी दादाची करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी स्वामी सुताची यास द्यावी कपनी जोळी निशाणा ब्रह्मचारी दादाची उपदेशी ती दिवस निशी गोसावी गादीची चालवावी आपण दादा जरी अज्ञान होता तरी अशा गोष्टी करिता नकार म्हणायची सर्वता न रुची चित्त त्याची या परे ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करून शेवटी दादाची मुंबईहून अक्कलकोटा पाठविले समर्थाच्या समयासी आज्ञा खटपट करून शेवटी दादाची मुंबईहून अक्कलकोटा पाठविले समर्थाच्या समयासी आज्ञा केली भुजंगाची घेऊन माझ्या पादुकांची मस्तके ठेव दादाच्या मोर्चेला आम्ही सत्वरी धरा
म्हणती त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवेकरी करतात ती तैसीचा श्रींच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्याच्या चिता हृदय प्रगटता ज्ञान सविता ज्ञान गेलेला येते धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून झाले तात्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णवी असू दादाची पाहुणी वृत्ती काकूबाई कली चित्ती म्हणे समर्थे दादा प्रति वेड खचित लाविले ती म्हणे जी समर्था आपण हे काय करिता दादाची शिरी ठेविता पादुका काय म्हणून समर्थ बोलले ती जे बरे वाटेल आम्हासी त्याची करूया समयाची व्यर्थ बडबड करू नको काकूबाई बोले वचना एकाची गोसावी बनवून टाकेला आपण मारू नाही त्याची पुरे झाले ऐकून आयशा वचनाला समर्थासी क्रोध आला गाला म्हणती बाईला खोड्या माझी सतोरा काकूबाईने आकांत करून मांडला अनर्थ नाना पशंत बोलता बाळ पिटेत सो असे परी समर्थ त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही दादासी बनविले गोसवी कपनी गोळी अर्पिली दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविते भिक्षेची ते पाहुणे काकोबाईची दुःख झाले अपर समर्थासी हासू आले अधिकाची कौतुका मांडले दादासी जवळ बोलाविले काय सांगितले तयासी अनुसया तुझी माता तिथपाशी भिक्षा मागाता अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पातला ऐके बाईने पाहुणी क्रोधाविष्ट अंतकरणी म्हणे तुझी हे करणी लोकपोवादा कारण ऐकून मातेची उक्ती दादा तिज प्रति बोलती ऐक चुके तुच्च गमती माते आजपासून पुत्राचे ऐकून वचन उदास झाले तिचे मन असो दादा गोसावी होऊन स्वामी भजने रंगले काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी स्वामी सुताच्या गादीवरी बसून संस्था चालविली तिसरी स्वामी चरित्र सारामृता नाना प्राकृतकाचा संमत सदा प्रेमळ परिसत अष्टदश द्याय गोडा श्री रस्ते शुभम भवतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय अध्यायी 19 श्री गणेश जन्मा एकाग्र चिते करिता सर्व नातेने होय दिव्य ज्ञान त्या ज्ञाने परमार्थ साधना पंथ सुलभ होत असे बोलणे असो हे आता वर्ण पुढे स्वामी चरित्र आत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजय निश्चय प्रसिद्धी आळंदी क्षेत्रे नामे नृसिंह सरस्वती जयंती सर्वत्र ख्याती आज रामर राहिले कृष्ण ताटाचे क्षेत्र पवित्र ती देखील त्यांनी समर्थ नाना योगाभ्यासी बहुता साधू देखिले करावे हठ योग साधन ऐसी इच्छा बहुत दिना नाना स्थाने फिरोन शोध करते गुरुचा जपी तपे सांगण्याची असंख्य देखिले ज्ञानता यांचे पाहिले कित्येकांचे चरण धरले परी गेले व्यर्थची एके समय अकलकोटी स्वामी दर्शनेच्या धरून पोटी आले नृत्य सरस्वती महिमा श्रींचा ऐकून सन्मुख पाहुणे तयाला आज्ञा चक्र भेदात आला एक श्लोक सत्वर मठाला श्रवणी पडाला त्यांच्या श्लोक ऐकता ते त्यांची समाधी लागली त्यांची स्मृती न राहिला देहाची ब्रह्मराजरे प्राणवायू आश्चर्य करते सकाळ जन असं झाली या काही वेळा समाधी उतरवणी तत्काळ नृत्य सरस्वती दावले स्वामी पदांबोधांवरी मस्त ठेवले जडकरी सददित झाले अंतरी हर्ष पोटीना सामावे उठून या करीती स्तुती धन्य धन्य हे येती मूर्ती केवळ परमेश्वर अस्ति रूप घेती मानवाची स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली चिंता सकल दूर झाले कार्य भाग साधला असो नृत्य सरस्वती आनंदी क्षेत्री परतून तिथे तिची वास्तव्य करती सिद्ध प्रसन्न जयाला बहुत धर्मकृते केली दूर दूर कीर्ती गेली काही दिवशी एके वेळी कलकोटी पातले घेतले समर्थाचे दर्शन उभे राहिले कर जोडून झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुण्या पाहुणे नृत्य सरस्वतीची समर्थ बोलले त्या समयाची लोकी धन्यता पावलासी वार योषिता पाळुनी ती द्यावे सोडूनी तरीच श्रेष्ठत्व पावसी जाणी मग सहजाची सोराबोनी अंती जासी सुखाने ऐकून समर्थाची वाणी आश्चर्य वाटेले सकला मनी नृत्य सरस्वती स्वामी असणे विपरीत केवी करतीला पर्यंतरीची कोणा येते तत्काळ जाणून पाहू लागले अधोवदन शब्द एकना बोलवे असं तेव्हापासून सिद्धी दिली सोडून येऊन राहिले स्वस्तानी धर्मकृते भाऊ केले यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार त्यांचे ज्ञान साचार समर्थ कृपेने झाले वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्याची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अंमलात अनिवार्य हो निबंध केले ज्याने समर्थाची कृपा होता इच्छित कार्य साधेल होता ऐसे वाटले त्याचे चिता दर्शना ते पातला स्वकार्य चिंतोनी अंतरी खडग दिदले श्रींच्या करी मने मधवरी कृपा जरी तरी खडग हाती देतील जाऊन बसला दूर श्रींनी जाणले अंतरा त्याचे पाहुणे कर्मघोर राजद्रोही मानसी लगबग उठली स्वारी सत्वर आली बाहेरी तरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकून कार्य आपण योजिले ते शेवटानं जाय भले ऐसे समर्थे दर्शविले म्हणून न दिले खडग करी परित अभिमानी पुरुष खडग घेऊन तैसेच आला परत स्वस्थान झेंडा उभारीला बंडाचा त्यात त्यासी यश न आले सर्व हेतू निष्फळ झाले
शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची असू स्वामींचे भक्त तात्या बसले विख्यात रात्री अक्कला पोटात राजश्री सरदार माया पाश तोडणी दृढ झाले स्वामी चरणी भजन पूजन निशिदिनी करीत अति आनंदे अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी यमदूता दिसती दृष्टीची मृत्यू समय पातला पाहुण्या विपरीत परी श्री चरण धरले जडकरी उभा राहिला काळ दुरी नवल परी झाले दीनवदन होनी दृढ घातली मिठी चरणी तात्या करते विनवणी मरण माझे चुकवे ते पाहुणी श्री समर्थ कृतंत काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले पहिलं तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत त्याची न्यावे तो त्वरित स्पर्श येते करू नको ऐशी समर्थ बोलले तो चिनवला वर्तले तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर जन पाहुनी आश्चर्य करती धन्यता थोडा वर्णिताती बैला प्रती दिले मुक्ती मरण चुकले तात्याचे आयुष्य लिला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येते इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदा परिसुत प्रेमळ भक्त 19वा अध्याय गोडा श्री रस्ते शुभम भवता चिंता श्री गुरुदेव दत्त अध्याय 20वा श्री गणेश हनुमा जय 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 करू नका जय 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 यतीवरा भक्तजन संतापरा सर्वेश्वरा गुरुराया वर्णित समर्थाचे गुण नाना दोष होती दहन सांगत ऐकता पाहुणा वक्ता श्रोता दोघेही असो कोणी एके दिवशी इच्छा धरुणी मानसी गृहस्थ एका दर्शनाची समर्थाच्या पाताला करून या श्रींची स्तुती माता ठेवला चरणांवरती तेव्हा समर्थ त्या ते वदती हास्य वदने करुणी फकीराती देई खाना तेने पूर्तीला सर्व कामना पक्वाने करुणी नाना येतेचे भोजन दे जय गृहस्थी आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने फकीर बोलाविले 5 जण जेव घातले तयते फकीर तृप्त होणी जाती उचिष्ट उरले पात्रावरती तेव्हा समर्थ आज्ञापिती गृहस्थाते सत्वर शेषान्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतीला पूर्ण परी त्या गृहस्थाचे मन साशंक झाले ते दवा मन येऊन याती अपवित्र त्यांचे कैसे घेऊ उचिष्ट यातीमध्ये पाविन कष्ट करत असो जना गोष्ट हे आला मनी असा विचार होतो समर्थ स्थळाला सत्वरा म्हणते हा भाविका नर कल्पनाची ती याची इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ठ गृहस्थ एका येऊन स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठ फिरे रात्रंदिन द्रव्य मिळवाया साधना त्या जवळे नसे परे त्याचे देखून समर्थ म्हणते उचिष्ट घेतोरित तो निशंका मनात पात्रावरी बैसला त्याशी बोलले समर्थ तू मुंब परी जाई त्वरित सफल होतीला मनोरथ द्रव्य प्राप्ती होईला स्वामी वचनी भाव धरिला तत्काळ मुंबईचा आला उगाच भटको लागला द्रव्य मिळेला म्हणून प्रभातमय एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायची येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून गाई गाई बाहेर येऊन या पायी गृहस्थ पडाला दृष्टीची तिने बोलाविले त्याला आसनावर बसविला 10,000च्या दिलेल्या नोटा आणून सत्वर गृहस्थ म्हणे आनंदाला बाई ते आशीर्वाद दिला द्रव्य लाभ होत आला शुद्धीवरी सत्वर समर्थाचे वचन सत्य गृहस्थ आली प्रचित वारंवार स्तुती करिता तो स्तोत्र गात स्वामींचे तिसरे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकत भाविक भक्त 20वा अध्याय गोडा श्री रस्ते शुभम भवतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय अध्याय 21वा श्री गणेश हनुमा स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्याय पर्यंत करुणी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामी राजा आता काळ सध्या 21वा कृपा करुणी वदवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्त जनांकारणे संपवा अवतार आता ऐसे मना माझी येता जड देह त्यागुनी तत्वता गेले स्वस्थानी येते राजोषके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला 3 प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करुणी एकाग्र निमग्न झाले निजारूपी षटचक्र ते भेदून ब्रह्मरंध्र छेदून आत्मज्योत निघाले पूर्ण हृदय मधून ते दवा जवळ होते सेवे करी त्यांचे दुःख झाले अंतरी शोक करती नाना परी तो वर्णिला न जाय अकलकोटीचे जन समस्त दुखे करुणा करंदत तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेला समुद्र साहस स्वामींच्या अनंत लीला जन सन्मार्ग दाविला उद्धरिले जडमुडाला तो महिमा कोण वर्णी कोकणात समुद्र तीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेत ग्रामा माझा जन्म माझा झाला से ते तिचे बाळपण गेले आता कोपरली येणे केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालय सांप्रता वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम जयंती शंकर शेठ त्यांची स्नेह झाला निकट आश्रय दाते ते माझे त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थे पूजन करते दिवस उपजले चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवादू गायले
हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतने अत्यल्प प्रथमाध्याय मंगलाचरण कार्य सिद्धार्थ देवता स्तवन आधार स्वामी चरित्रास कोण हिचे कथन केले ते श्री गुरु कर्दळी वनातून आले स्वामी रूपे प्रगटले गोरे प्रख्यात झाले हे कथन द्वितीय देवी तारावया भक्त जनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथीलचा महिमा वर्णिला तृतीय देवी स्वामींचा करावया छळ आले दोन संन्यासी खल त्यांची वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिले मल्हारराव राजा बडोद्याची त्यांनी न्यावया स्वामींची पाठविले कारभारांची पाचव्यात ते कथा यशवंतराव सरदार त्यांची दाविला चमत्कार तयाची वृत्त समग्र सहाव्यात वर्णिले विष्णू भवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणांवरी भक्ती जडली कोणी प्रकारे ते सात्वेत सांगितले शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त त्याशी केले दुःखमुक्त आठव्यात ते कथा खर्चून द्रव्यभूत त्यांनी बांधलेला सुंदर मठ ते वर्णन समस्त नव्यात केले ते चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशमाध्यायात ते ऐकता पुनित श्रोते होती सत्यची 11वा आणि 12वा तैसाचे अध्याय 13वा बाळापाचा इतिहास बरा त्या माझी निरोपीला भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो 14वा अध्याय पूर्ण 17 भाविका बसापातेली सद्भक्त तो कसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले स्वामी सुतचा कनिष्ठ बंधू त्याची लागला भजन चंदू तो जो दादा बुवा प्रसिद्ध 18व्यात वृत्त त्यांचे वासुदेव फडक्याची गोष्ट आणि त्यांचे वृत्त वर्णिले 19व्यात सारांश रूपे सत्य एक गृहस्थ निर्धन त्याचे आले भाग्यपूर्ण त्याची केले वर्णन 20व्यात निर्धारे स्वामी समाधिस्थ झाले 21व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदले पूर्ण केले स्वामी चरित्र 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदशीचा पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत नामे माता पिता पार्वती माता पतिव्रता वंदोनिते उभयता ग्रंथ समाप्त केला ते स्वामी निधी दिला हा वर जो वाचेला हे चरित्र त्याचे आयुरा आरोग्य पर संतती संपत्ती प्राप्त होय त्याची वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरुणांती मोक्ष पद मिळो त्या अंगी सर्वदा विनय वसो वृत्ताभिमान तो नसो सुविध सर्व विद्यासार गौस भक्त श्रेष्ठा लागुनी ज्या कारणे ग्रंथ रचला जी प्रसिद्धीचा आणला त्यांची रक्षा वे दयाला खूप आगाना समर्था स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचुना सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी आपल्या कंठी तत्काल घालून चरणी ठेवला बाल सदोदित याचा प्रतिपाल करावा बाळा फुले इति स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसुत भाविक भक्त 21वा अध्याय गोडा श्री स्वामी चरणार्पण मस्तु शुभम भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्ण अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय।